नगर तालुक्यामध्ये विहिरींच्या पाण्यानं तळ गाठलेला आहे, तर तलाव कोरडे पडलेले आहेत। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने किमान पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तरी सुरू करावेत अशी मागणी ग्रामस्थ करतात। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये उन्हाळ्यापूर्वीच दुष्काळ सदृश परिस्थिती येऊन ठेपली आहे। 9000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये असलेल्या विहिरींच्या पाण्यानं तळ गाठलाय, तर या गावात असलेले 7 पाझर तलाव देखील कोरडे पडले आहेत। त्यामुळे शासनाने किमान पिण्याच्या पाण्याचे टँकर तरी सुरू करावेत अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थ करतात। फेब्रुवारीची सुरुवात असतानाही गावात कुठेही पाणी उपलब्ध नाहीये। सगळे बोरवेल असतील, विहीर असतील, संपूर्णतः कोरडे ठाक आहेत। गावचे जे 7 पाझर तलाव आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी कोरडे आहेत। एकाही तलावात एकही टिपकाभर पाणी राहिलेलं नाही। प्रशासनाला विनंती करतो, या ठिकाणी अति तातडीने या ठिकाणी टँकरच्या पाण्याची व्यवस्था करावी। उन्हाळ्यापूर्वीच गुंडेगाव आणि आसपासच्या परिसरावर दुष्काळी परिस्थिती येऊन ठेपली आहे। शेतीच्या पिकांना तर नाहीच, ज्या विहिरीतून गावातील नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवलं जातंय। सगळ्या गावामधली परिस्थिती तसं नुसतेच गुंडेगावच नाही, तर आसपासच्या परिसरात गुंडेगावच्या परिसरावरती कॅचमेंट एरियावरती अवलंबून असणारे रुई छत्तीसीवरून, मग त्याच्यामध्ये राळेगण असेल, गुणवडी असेल किंवा इतर सगळी जी गावं असतील रुई छत्तीसीपर्यंत, ह्या सगळ्या गावांमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। नालाबांधमध्ये किंवा डीप सिसिटीमध्ये पाणी न आल्यामुळं या इथली विहिरींची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। त्या विहिरींच्या पाण्याने देखील तळ गाठलाय, त्यामुळे येथील काही नागरिक पिण्याचं पाणी विकत घेत आहेत, तर काही जण आसपासच्या बोरचं पाणी पीत असल्याची परिस्थिती आहे। खऱ्या अर्थाने दुष्काळाची एवढी परिस्थिती भयानक झाली फेब्रुवारीमध्ये की माणसांबरोबर जनावरांना सुद्धा आता कुठं प्यायला पाणी नाही राहिलं। किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध करून द्यावं गुंडेगावला। जिल्ह्यातील काही भागात पाहिजे तेवढा पाऊस न झाल्यामुळे यावर्षी खरीपापाठोपाठ रब्बीचं पीकही शेतकऱ्यांच्या हाती आलं नाही। बोरवेलमध्ये पाणी नाही, विहिरी आणि तलाव कोरडे पडले आहेत। त्याचप्रमाणे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होत चाललाय। ज्या शेतकऱ्यांकडे शेततळं आहे त्या शेततळ्यामधलं पाणी देखील 15 दिवस पुरेल इतकंच आहे, आणि त्यामुळे प्रशासनाने किमान पिण्याच्या पाण्याचे तरी टँकर सुरू करावेत अशी मागणी ग्रामस्थ करतात। संतोष आवारेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।